आता हे पुण्यामध्ये पण आणखीन ठिकाणी भरपूर ठिकाणी क्लासेस वगैरे इन्क्वायरी केली तुला माहिती होतं, कारण तू ऑलरेडी सगळीकडे चेक केलं की क्लासेस करायचे होते तुला. पण तू बाकीच्या क्लासमध्ये आणि आपल्या क्लासमध्ये तुला डिफरन्स काय जाणवलं की बाबा तू PU बरोबरच का जुडण्याचं रिझन काय होतं? सर PU मध्ये कसं आता त्यावेळेस तर आपलं सगळं ऑनलाईनच चालू होतं. मग मी असा एक विचार केला, मी ऑफलाईन पण काही दुसऱ्या इंडस्ट्रीला पण भेट दिली होती. मग आपलं ऑनलाईनचा एक मी असं फायदा विचारला की आता आपण क्लासेस वगैरे करतो, ठीक आहे. 1 महिन्याने 2 महिन्याने काही ना कधी ना कधी विसरतो किंवा काही गोष्टी हे होत्यात. आपलं एक ऑनलाईनचं एक आपल्या ह्याचा एक असं फायदा आहे की ते आपल्याला जे आपले लाईव्ह क्लासेस वगैरे झाल्यात ते आपल्यासाठी लाईफ टाईम रेकॉर्डिंग भेटते. आणि सर महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लाईफ टाईम सपोर्ट एखादी आपल्याला मेंटर भेटतोय सर, मग आपण तिथून का नाही केलं पाहिजे, ठीक आहे. आणि काय असं जाणवलं बाबा बाकीच्या क्लासमध्ये माझ्या क्लासमध्ये काय फरक होता? फरक म्हणायला गेलं तर सर आपलं जे शिकवणं असेल ते एकदम मराठीमधून आणि 1 to 1 जर तुम्हाला काही क्वेश्चन वगैरे क्युरी वगैरे आली तर तुम्ही डायरेक्ट विचारू शकता. असं नाही की तुम्हाला त्याचं उत्तर नंतर भेटेल किंवा असं काही नाही. तिथं आपल्याला डायरेक्ट 1 to 1 क्वेरी वगैरे क्वेश्चनचे रिप्लाय वगैरे दिले जातील. म्हणजे तुझं सांगण्याचा उद्देश काय की बाबा माझ्या क्लासमध्ये ज्या क्लासमध्ये तू बसतो त्याच क्लासचं रेकॉर्डिंग भेटतं तुला. म्हणजे असं नाही की बाबा प्रिव्हियस रेकॉर्डिंग करून ठेवले ते परत नंतर तुम्हाला रेकॉर्डिंग नाही. म्हणजे ज्या क्लासमध्ये तू बसतो त्याच क्लासचं रेकॉर्डिंग तुला लाईफ टाईम साठी भेटतं. प्लस आपण पहिलेच सांगतो की बाबा तुम्हाला लाईफ टाईम साठी सपोर्ट आहे, बरोबर.